तुम्ही चहात साखर टाकणार असाल तर थोड्या बेतानच टाका, कारण साखरेचा गोडवा तुमच्या खिशाला झळ पोहोचवणार आहे. काल परवा 40 ते 45 रुपये किलो दरानं मिळणारी साखर आता थेट 75 रुपये किलोच्या घरात गेली आहे. महाराष्ट्रामध्ये पुरवठ्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी साखरेचे कमी जास्त दर आहेत. पण कुठेही जा, साखर आता 65 रुपये किलोच्या वरच विकली जातीये. सणाच्या तोंडावर साखरेचे भाव वाढल्यानं गृहिणी सुद्धा हवालदिल झाल्यात. आता अवघ्या 3 दिवसात 70 रुपयापर्यंत साखर गेली आहे. हे 3 दिवसात एवढं काय झालं की 70 रुपयापर्यंत साखर वाढली आहे. आता पुढे रक्षाबंधन आहे, गणपती आहे, सगळे सणवाराचे दिवस आलेले आहे. मग हे सगळे सणवारात आम्ही गोडधोड कसं बनवायचं? आमचं हे महिन्याचं जे बजेट असतं ते पूर्णपणे कोलमडून गेलेलं आहे. आम्ही शेजारी पाजारी परिवारांना, मित्र कंपनीला गोडधोड देत असतो. मग ही पदार्थ आम्ही देणे घेणे बंद करणार का? बाजारात प्रत्येक गोष्टीचे भाव वाढतील, मग कसे पदार्थ बनवणार? आमचं पूर्ण आर्थिक बजेट कोलमडलेलं आहे. सणासुदीला मिठाई बनवणाऱ्या व्यापाऱ्यांनाही साखरेचे भाव वाढल्यानं झळ बसतीये. मिठाई आणि गोड पदार्थांच्या किमती सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. भाव वाढवावे तर किती वाढवावे? एका महिन्यात 30 रुपये किलो वाढणार आहे. अजून लोक म्हणतात ते 100 रुपये किलो होणार आहे. तर आम्ही कसं करायचं हे आम्हाला समजून नाही राहिलं. परिणाम तर होऊनच राहिला ना, मिठाईचे परिणाम होऊन राहिले. विक्री कमी केली झाली आहे. लोक म्हणतात नाही एवढं जास्त भावाने आम्ही कसं घ्यायचं? साखरेचे भाव अचानक वाढले का? तर नाहीत. साखरेचे भाव वाढण्यामागं काही कारणं असल्याचं सांगितलं जात आहे. इथेनॉल निर्मितीला कारखान्याने दिलेलं प्राधान्य, सणासुदीच्या काळात साखरेची प्रचंड मागणी, साखरेचा कमी साठा आणि उत्पादन खर्चात वाढ ही कारणं सांगितली जात आहेत. साखरेची मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यानं साखरेचे भाव वाढल्याचं सांगितलं जात आहे. पण केंद्र सरकारनं तातडीनं साखर आयात करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं काही दिवसात साखरेचे भाव उतरतील असं जाणकार सांगतायत. केंद्र सरकारकडे आम्ही फॉलोअप करतोय की साखरेचा उत्पादन खर्च 43 रुपये प्रति किलो आहे आणि कारखाने 37-38 रुपये साखर विकतायत. आता वाढलेली हे मार्केटच्या डिमांड अँड सप्लाय प्रमाणे झालंय. मागणी जास्त आहे आणि पुरवठा त्या मानानं कमी आहे, म्हणून हे दर वाढलेत. पण रात्रीच केंद्र सरकारनं 10 लाख मेट्रिक टन साखर इम्पोर्ट करायला परवानगी दिली. त्यामुळे हे दर खाली येतील अशी अपेक्षा आहे. साखरेच्या भावात झालेली वाढ ही अचानक असली तरी त्याचा अंदाज सरकारला आधीच आला होता. पण तरीही साखरेची भाववाढ सरकारला रोखता आलेली नाहीये. आता ही साखर किती काळ महागाईचा कडवटपणा कायम ठेवते हे पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई.